पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज सकाळी एका बंधूने मला फोन करून सांगितलं, फादर मी अमुक तारखेला तुम्हाला भेटायला येऊ. प्रेज द लॉर्ड. मी त्या बंधूला सांगितलं, तुम्ही आपल्या दिवशी ट्रीट आहे. त्या बंधूने मला सांगितलं, फादर ड्रायव्हरना वेळ नाही फादर. मी सांगितलं दुसरा ड्रायव्हर बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे नंतर सांगितलं बायकोला थोडा प्रॉब्लेम आहे. हालेलुया. आता काय करायचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम असेल तर आदल्या दिवशी येतो म्हणून बोलणार का? उद्या येतो म्हणून बोलणार का? हालेलुया. मग आपण बार्गेनिंग कोणासमोर करतो? देवाकडे सर्व चालते. उद्या येतो. हालेलुया. एक पिकनिक आहे ते झाल्यावर येतो. हालेलुया. महाबळेश्वरला गेल्यानंतर तिकडून येतो. हालेलुया. हालेलुया. आपण सगळ्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करायचा वेळ येत आहे तेव्हा कोणाला दाबतो? ज्याच्याकडे चालते त्याला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 11वा अध्याय तुम्ही घरी बसून वाचा, तुम्हाला कळणार. देवाला जे काळ येत आहे ना, देवाला जे काळ येत आहे ते सांगणार तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर 8वा वचन पण वाचा. हे देवाचं रडगाणच आहे. 8वा वचन. हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्रायला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अधमासारखे करू काय? सोबई मासारखे करू काय? माझे हृदय खळवळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. हालेलुया. देव परमेश्वर सांगत आहे, तू आजपर्यंत माझा तिरस्कार केलेला आहे. तू मला एक चांगला दिवस अजूनपर्यंत दिलेला नाही. हालेलुया. तुझा घर बांधून दिलेली जे गवंडी आहे तू त्याला बोलून घेऊन त्याला पार्टी देत आहे. घर बांधून दिलं म्हणून. हालेलुया. तरी तुला जन्म देऊन तुला वाढवलेली मला तू कधी एक पार्टी दिलेला आहे का? एक दिवस एक आउटिंगला जाऊया येशू चला म्हणून कधी बोलला का? हालेलुया. एक दिवस माझ्यासाठी तू दिलेस का? बाजूला करून दिले का तू? हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, तरी तू माझा आहे, मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. तू कितीही परिस्थितीमध्ये असो तू माझ्याकडे ये. हालेलुया. तू माझ्याकडे जरी नाही आला तरी मी तुला टाकणार नाही. हालेलुया. त्याचा रिसन 9व्या वचनामध्ये बोललेला आहे. परमेश्वराने सांगितलं, मी देव आहे, मी माणूस नाहीये. हालेलुया. माणूस असेल तर सांगणार, तू माझ्याशी असे बोललं तर मूठ माती टाकायला मी येणार नाही, तोंड बघायला येणार नाही. हालेलुया. हे माणसांच्या मध्ये चालत आहे. देव सांगत आहे, मी माणूस नव्हे तर मी देव आहे. हालेलुया. तू कितीही माझा तिरस्कार केला तरी मी तुला टाकणार नाही. हालेलुया. आपण या 9वा वचन ऐकूया, त्यानंतर आशीर्वाद घेऊया. मी आपल्या क्रोध संकल्पाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझमध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही.
जे कोणी लिहून वर घेत आहे 12व्या अध्यायातील 6वं वचन पण लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वर आपल्या काळजी सुरुवातीला जसे घेतले तसे अजून घेत आहे. हालेलुया. म्हणून आपण देवाला कधी कधी आठवण करून देताना बोलतो हालेलुया. जसे प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. माणूस करार पाळत नाही तरी देव सुरुवातीला केलेले करार जसे तेव्हा पाळले तसे अजून पाळत आहे आणि देवाचे हे करार सदा सर्वदा टिकून. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी नाताल पररा वसईवरून बोलते. मी साक्ष देण्यासाठी खूप उशीर केला त्याबद्दल मी देवाचं क्षमा मागते. गेल्या वेळी मी आली होती परंतु मी साक्ष देण्यासाठी पुढे आले नाही त्याबद्दल मी देवाची क्षमा मागते. माझ्या भरपूर असे साक्ष आहेत परंतु मी अगदी मोजक्या 2-3च देते कारण परमेश्वर माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. कितीतरी वेळा मला मरणातून वाचवलेले आहेस त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. व माझे अगदी 2 किंवा 3च साक्ष मी तुम्हाला सांगत आहे. मागे 2-3 वर्ष झाले असते. माझे मिस्टरांना त्यांची कंबर व पाय एवढी दुखत होती की त्यांना चालतं. आम्ही डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन आलो पण घरी आलो ते बिछाण्यात पडले आणि त्यांना उठता की बसता हलता सुद्धा येत नव्हतं. रात्री मी आणि माझ्या मुलीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आवे मागिया आणि काठी सोडणाऱ्या आईची प्रार्थना केली आणि आम्ही प्रार्थना मला प्रश्न पडला आता उद्या सकाळी आणि न्यायचं कुठे. रात्रभर आम्ही 3 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 11 वाजेपर्यंत मुलीने केली आणि मी झोपी गेली 3 नंतर. सकाळी उठले तर आणि फादर जोसेफ वाले यांची मध्यस्थी मागितली. मी सांगितलं दया कर माझ्या नवऱ्याला बरं कर मी त्यांना कुठे घेऊन जाऊ आमच्या घरात तसं मोठं कोण नाही. आणि काय आश्चर्य सकाळी मी उठली माझे मिस्टर 7 वाजता उठले अगदी नॉर्मल व्यवस्थित टॉयलेटला वगैरे जाऊन आले आणि त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना तो कमरेचा एवढा मोठा त्रास झाला नाही. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व धन्यवाद देते. तर हेच माझी दुसरी साक्ष आहे. एक दिवस मी दुपारी जेवत असताना मुलीला भरवत होती व मी स्वतः जेवत होती तर अचानक एक मच्छीचा मोठा असा कडक काटा माझ्या घशात टाकला. मला गिळता येत नाही काहीच करता नाही करू काय. मेंढी छोटी आहे दुपारची 1 वाजले आता जाणार कुठे. डॉक्टरकडे गेलं नेणार तरी कोणाला बरोबर. मी बेबीला सांगितलं तू प्रार्थना कर माझा हत्ती अडकलेली आहे मला बरं करावं म्हणून. आणि मी मनात तिला भरवत होते आणि मनात माझी आवे मारिया प्रार्थना चालूच होती. अचानक बेबीला काय वाटलं ती गेली आणि पवित्र पाण्याची बाटली घेऊन आली. मला सांगते घे पी. मी त्याच्यातलं आता तिने आणले म्हणून मी त्याच्यातलं एक सिप घेतला आणि मला समजलं सुद्धा नाही माझं ती अडकलेलं ती हड्डी कुठे गेली काय गेली. पण ती एवढी कडक होती की ती निघाली. त्या मोठ्या चमत्काराबद्दल मी देवाचे आभार मानते व धन्यवाद देते. तसेच मी कॅन्सर पेशंट आहे. 13-14 वर्ष अगोदर मला कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्या अगोदर येऊन मी लिट्रीट केली होती आणि फादर बेनीचा आशीर्वाद घेतला होता. त्या ऑपरेशनमधून देवाने मला एवढं सही सलामत वाचवलं. मला कसलाही ऑपरेशनचा त्रास झाला ट्रीटमेंटचा त्रास झाला नाही. 1 वर्षभर थोडासा त्रास झाला पण आता मला कोणतीच गोळी नाही. मी दरवर्षी फक्त जाऊन चेकिंग करते रिपोर्ट नॉर्मल तर कसलीही गोळी खात नाही. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व देवाला धन्यवाद देते. तसेच नेहमी फादर बेनीकडे मी प्रार्थना मागते. मुलीला बरं नसलं मिस्टरला बरं नसलं मी फोन करते त्यांचं प्रार्थना घेते. व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज टाकते. त्या सर्वाबद्दल मी फादर बेनीचे सर्व सिस्टरांचे व अमला आश्रमचे आभार मानते. देवाला धन्यवाद देते. थँक्यू जीसस क्राइस्ट. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीच्या एका बाजूला जबरदस्त त्रास होत आहे त्या व्यक्तीला येशू आता बरे करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला शरीरामध्ये
न बरे होणारा एक जखम आहे. अधून मधून वारंवार ते जखम येऊन जाऊन आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आशीर्वाद देत आहे. एक नर्स बाई खूप दुःखातून जात आहे. तिच्या खिशामध्ये कायम रुमाल आहे, नाहीतर ती डोळे पुसायची व्यवस्था करूनच ठेवलेला आहे. कारण तिचा एक दिवस अश्रू गळल्याशिवाय जात नाही. त्या बहिणीला येशू आज स्पर्श करत आहे. लघवीच्या संबंधातील त्रास, शरीरामध्ये का दुखत आहे अशा प्रॉब्लेम वगैरे असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एक बहीण लैंगिकताच्या संबंधामध्ये वेडी झालेला आहे. प्रभू सांगत आहे ती घोड्याप्रमाणे इकडे तिकडे पाळत आहे. परमेश्वरासमोर गुडघे टेकलं तर पवित्र आत्मा एक नवीन जीवन तुला देणार. ज्या बंधनामध्ये तू अटकलेला आहे, पवित्र आत्म्याचं दान मिळालं तर तुला सुटका होणार. अपराधी भावनामध्ये कधी कधी जीव द्यायला वाटत आहे, आत्महत्या करायला वाटत आहे. अशा एका व्यक्तीला प्रभू आज एक सुटकाचा दान देत आहे. कमरेच्या भागातील, कमरेच्या खालच्या भागातील जे त्रास होत आहे असहनीय आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. कुणाच्या तरी डोळ्याचा आतला भाग व्यवस्थित काम करत नाही. प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. लग्नाच्या संबंधातील अडखळ नसलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. एका पोलीसच्या पत्नी खूप दुःखातून त्रासातून जात आहे. त्या पोलीसच्या पत्नीला प्रभू आज सांत्वन देत आहे. प्रभू तिला सांगत आहे बाकी लोक कुठेही असो, तू माझ्या काळजी वाहत आहे. म्हणून तुझ्याकडे बघून मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देणार. जीवनाला शरण स्थान नाही असे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. वॅक्सिन घेतली, त्याचा वाईट परिणामामधून जाणारा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. लहान वयामध्ये भरपूर लोकांना त्रास दिलेले कोणतरी आपल्यामध्ये आहे. त्या काळामध्ये केलेल्या गोष्टी, तेव्हा मी लहान होतो, मला एवढं काही समजत नव्हता, असा प्रकारचा ग्रह धरून त्या व्यक्तीने या सर्व गोष्टी खुमसारामध्ये बोललेल्या नाही. आता वयामध्ये वाढत असताना वाढलेल्या वयामध्ये जसे आपल्याला लहान वयातील पप्पाला असेल, मम्मीला असेल, भावाला असेल, बहिणीला असेल, वर्गमित्राला असेल, वर्गातील मैत्रिणीला असेल, आपण कोणाकोणाला त्रास दिलेला आहे. कुंसारामध्ये कबूल करावं, पाप मुक्ती मिळवावं म्हणून देवाची इच्छा आहे. वर्टिगोचा त्रास असलेल्या व्यक्तीला, मानेचा वर खूप त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. आपल्यामध्ये एका व्यक्तीला प्रभू ज्ञानाचे दान देत आहे.
घरातील वाटणीवर कसा प्रकारे करू शकतो त्या सर्व गोष्टीविषयी परमेश्वर दान देत आहे, ज्ञानाचं दान देत आहे. देवळामध्ये योग्य रीतीने येणे जाणे करायला परमेश्वर कोणाला तरी ज्ञान देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.